तुम्हाला माहिती आहे का, घरात जेव्हा भाजीला नसेल ना, तेव्हा काय करायचं, असे 2 मोठे कांदे चिरून घ्यायचे, तेलात चांगले भाजून घ्यायचे. आलं, लसूण, खोबरं, टोमॅटो हे सगळं घालून छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. वाटण थंड करून त्यात कोथिंबीर घालायची, चांगली मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये तेल घालून घरातले बेसिक मसाले घालायचे. मसाले चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण घालायचं. वाटण पण चांगलं तेल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं. पाणी यामध्ये गरमच घालायचं आणि थोडंसं जास्त घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. तर एका भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं, लाल तिखट, हळद, मीठ सगळं चवीप्रमाणे घालून चांगलं असं भिजवून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं. इकडं भाजीला उकळी आली की एक झाऱ्या घ्यायचा आणि त्यावर असं पीठ टाकून आहे ना, अशी टपटप शेव पाडून घ्यायची. आता इथं बघू शकता मी कशी शेव पाडली आहे. आणि आता ही भाजी ना आपल्याला 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायची. बघू शकता इथं आपली एकदम अशी शेवची आहे ना, कसली मस्त भाजी तयार झालेली आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून आहे ना, चपाती किंवा भाकरीसोबत आहे ना, ही भाजी एकच नंबर लागते. ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली होती मला कमेंटमध्ये सांगा.